काहीतरी सांगायचं तुम्हाला. कसं सांगू पण मी. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का लाइक और शेयर ठोक दीजिए. गुड मॉर्निंग मित्रांनो, ब्लॉगवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? आज आहे रविवार. आज आम्ही खूप लवकर उठलो. दोघं पण नाही, मी पहिलं उठले. काय माहिती अचानक जाग आली म्हणून उठून बसले आणि हे आता उठलेत झोपेत ना. मी बोलले उठा उठा, चाय प्यायला उठा. झाली का झोप? गुड मॉर्निंग. या मित्रांनो चाय प्यायला. आज काळा चाय आहे. आता किती वाजलेत? 7 वाजलेत का? हो, आता 7 वाजलेत. चला आम्ही चाय वगैरे पिऊ, भेटतो नंतर. बाय. आता माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि सकाळचे 9 वाजलेले आहेत. तर मी आता हिला भाजीपाला वगैरे काय, आता रविवार आहे आज आणि भाजीला चिकन वगैरे आणून दिली ना, त्यासाठी आता चिकन वगैरे आणायला जातो आणि नंतर मग मला कामाला पण जायचे. तर चला मग भेटू आपण. मनेधर आता ये भरून आणा. अरे यार एकदा सांगावं का काय असेल ते. तुम्हाला माहिती होतं ना, मी सांगितलेलं तुम्हाला की बाटला पण भरायचा आहे. हो. तर हे आलेले आहेत घरी आणि पाणी संपलेलं प्यायचं. आणि मी आता पाणी जाऊन आणलो आहे. आता पक्षीला नाश्त्याला केलीस का? करून कामाला जातो. तर माझं सगळं काम वगैरे करून घेतलंय मी पटापट. आणि आता मी स्वयंपाक करून घेते, जेवण बनवून घेते पटकन. आज मी बिर्याणी बनवणार आहे आणि थोडंसं रसाचं कालवण बनवणार आहे. आणि इथं मी बघा मॅरिनेट वगैरे करून घेतलंय, तुम्हाला दाखवते 1 मिनिट. हे बघा मी सगळं मॅरिनेट वगैरे चिकन करून घेतलं. याची बिर्याणी करायची आणि याचा थोडासा रस्सा टाईप करायचा असं जरासा. तर चला मी भेटते थोड्या वेळानंतर. तर मी पटापट कांदा वगैरे सगळ्या भाज्या कापून घेते. मला काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला. कसं सांगू पण मी. कांदा खूप तिखट आहे यार. कांदे कापत होते बिर्याणीसाठी, लय तिखट आहे. बापरे. फक्त एवढं सांगायचं होतं. बाय. आता मी पटापट सगळं जेवण करून घेते. अगोदर मी तेल टाकले. आपलं हे भात शिजवण्यासाठी मी हे घेतले तेल वगैरे, खडे मसाले वगैरे टाकणार आहे. आता थोडंसं तेल तापवायचं आणि खडे मसाले टाकायचे. त्या दुसऱ्या टोपात मी बिर्याणी करणार आहे, म्हणजे चिकन शिजवणार आहे. आणि ह्याच्यात भात शिजवून घेते. 80% भात शिजवणार आहे. ह्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकून घेतले. थोडंसं जास्त चुकून माझ्याने पाणी पडलं. आता इथं तांदूळ धुवायला घेतलेत पण पाणीच गेलेलं, म्हणून आता थोडं येत होतं पाणी, मग त्याच्यामध्येच धुवून घेतलं 3-4 वेळा. आणि थोडंसं पाणी तसंच ठेवलं. थोडंसं भात म्हणजे असं हे. मग इथे मी तांदूळ पण धुवून घेतले चांगले स्वच्छ आणि 3-4 वेळा पाण्याने धुवून घेतले चांगले. आणि मी कांदा टमॅटो वगैरे सगळं कापून ठेवलेलं आहे. आणि आता मी इकडं बिर्याणीची पण तयारी करायला चालू केली आहे. तिकडं 3 चमचे तेल टाकलेत
आणि इकडं कांदा पण झालाय, परतून घेते आता कांदा. तिकडं पाण्याला उकळी आली म्हणून भात पण टाकला त्याच्यात. मग आपण 80% शिजवून घेऊया भाताला. आणि इकडं कांदा पण आपला लाल होतोय. आणि अर्धा कांदा ना मी ह्याच्यासाठी काढला, चिकनचं थोडंसं रस्सा करायचा होता ना, मग त्याचं वाटण करायसाठी अर्धा कांदा काढलेला. आणि खोबरं वगैरे मी वाटून ठेवलेलं आधीच. आणि इथं मी बिर्याणीसाठी आता कांदा टाकला आहे. त्याला पण जरा परतून घेऊया आपण मस्तपैकी. आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकले थोडीशी. मी मॅरिनेटमध्ये पण टाकलेली, पण आता ह्याच्यामध्ये पण थोडीशी टाकले. आणि आता टमॅटो टाकला आहे, 1 टमॅटो घेतला आहे. आता चिकन टाकूया मस्तपैकी. चला, कैसन हो? अच्छा है, ठीक बा ना? ठीक बा. तुम कैसन बा? हम भी ठीक बा. खाना बनाए बा? हाँ जी, बनाया है. माझं जेवण वगैरे बनवून झालेलं आहे मित्रांनो. आता बघू शकता तुम्ही इकडं मस्तपैकी कालवण केलेलं आहे चिकनचं. आणि इथं बिर्याणी केलेली आहे. आणि इथं गॅम्बो खायला आलेला आहे. हो 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 हो. धिक्कार है हम पर. या मित्रांनो जेवण करायला. दुपारचं जेवण आहे आमचं आज. आज उशीर झाला ना जेवायला. छान झाली का बिर्याणी? छान झाली. मला वाटलं छान नाही झाली, कारण की जरा असं चिकट झाले बिर्याणी थोडीशी, म्हणजे पाणी जास्त झालं वाटतं. छान झाली. छान झालं ना. तर मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे माझं. आणि याचं पण जेवण वगैरे झालेलं आहे. आता आहे ना मस्तपैकी आता काय थम्स अप तुम्ही सांगा माहिती ना. गजब बेइज्जती है. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बाय मित्रांनो. जाऊ हो झाड तोडाले.